आज शाळेत का म्हणूनच गेला? हे मम्मी मला नाही बरं जायचं त्या शाळेत, मला नाही शाळा शिकायची. अरे बाबा असं याड्यामध्ये करू नको ना वागा. शाळाची मोठा हो, एखादी नोकरी कर, पैशाचं बंडल आण माझ्या हातामध्ये दे, मग मी ती बंडल घेईन आणि माझ्या पिशवीत ठेवीन. आपलं पिशवीत नका बटव्यात ठेवीन, नका बटव्यात बी नका, मी ती बंडल माझ्या पाकिटात ठेवीन आणि ती पाकिट घेऊन बाजारात जाईन, भारी भारी साड्या आणीन, लय मोठं सोनं घेईन वागा. सगळे आशा तुझ्या जीवावर आहे रे. तू शाळा शिक बाबा, शाळा शिक. मम्मी मी कधी शाळा शिकायची, कधी मोठं व्हायचो, कधी मला नोकरी लागायची आणि कधी माझ्या हातात पैशाचं बंडल येईल. ती बंडल मी तुझ्या हातात देईन आणि तू तिकडे बाजाराला जाईन साड्या येते घ्यायला. मम्मी त्यात मी तरी मात्र होईल, तू तरी मरून जाते. त्याच्यापेक्षा हे काम कर. कोणचं रे विवेक? मला कुठेतरी सालन ठेव, घे पैसे आणि तुला आणता आणायचे ती. फार माझी इज्जत घालीतस का काय? अरे मी काय काय स्वप्न बघितले आणि तू तू लोकांच्या साल नोकरी धरून लोक माझ्या तोंडात शेण घालते ना शेण. काय म्हणते माय माय, एवढा मोठं घर बांधलंय, इतके मोठे पैसे कमविलेत आणि लेक काय करतोय तर साला नोकऱ्या धरतोय. अरे तुझ्या कसं काय मनात असा विचार आला रे? हा, शाळा शिकायची, शाळा नोकरी करायचीच आणि पैसे माझ्या हातात आणून टाकायचे. आणि जर आता जर मामा जर तसं म्हणला असता ना, असं मारून काय नाही तुला कुत्रीवानी. उठ उठ शाळेत उठ. मम्मी आता किती वाजलेत? माझ्या हातात बी घड्याळ आहे. आता का माझ्या पप्पांनी शाळेत ठेवली असेल काय? आता 4 तरी वाजले असते. मम्मी मी नसतो शाळेत फिरत, मला मस्त 2 खिल्लार बैल घेऊन दे. खिल्लार बैल मस्त रानामध्ये जाऊन त्या बैलाला खेळू. काय म्हणतेस गड्या त्याला? हा मस्त गुळपीत मस्त. अरे भाड्या, काय गिन्यान आहे का नाही तुला? तुझ्या काय बापानं बैलाला कुळतील का? अरे बाबा काही आजकालचे लेकर कवा ह्यांना गिन्यान येत तिकडे. तुला 4 गोष्टी त्याला समजून सांगते. अरे बैलानं रान कुळपीत असते, मग त्याच्यात पिरीत असते, मग ते उगवत असतंय, मग त्या जाऊ द्या माय याड्याच्या पुढं वाचली गीता आणि ती म्हणताय माझा रात्रीचाच लय गोंधळ बरा होता. आपल्याला बैल बिला काय नाही, शाळा शिक शाळा शिक. पण मम्मी तू तर फक्त 3च गोष्टी सांगितले की 4थी गोष्ट कुठे? अरे माझा ऐकलं तुम्ही, एक गोष्टी बिष्टीचा नाच सोडून दे, त्या बैलाचा बी नाच सोडून दे. ती साला नोकऱ्या पहिले लोक धरत होते वागा, आता कुणी साला नोकऱ्या धरीत नाहीत. आता सगळे शाळा बिळा शिकून टाईट राहते तर नोकऱ्या पाणी करते तर मस्त हातानं पैशाचे बंडल घेतात, आईस करतात आईस. तशी मला बी आईस करायची रे वागा. तू शाळा शिक रे दादा. अगं मम्मी तूच मला म्हणलीस तुला 4 गोष्टी सांगते, तूच म्हणलीस 4 गोष्टी सोडून दे. ए बाबा त्या धनगारचं कुत्र लियांड्यापाशी नाही मियांड्यापाशी, तसं तुझं काम झालंय. दे सोडून त्या 4 गोष्टी. मी काय म्हणते राजू राजू वागा, तुला उद्या आणते नवं शर्ट उद्या. मम्मी तू असंच म्हणतीस कधी बी, असं म्हणत 5 वर्ष झालं तरी पण मला शर्ट घेतलं नाही. शर्टाची बारी आली तुटायची, फक्त ढाका लावलं का टन फाटलं माझं शर्ट. मम्मी तुझं भाऊ तुझ्यापेक्षा चिंगट आहे, तसल्या भांगार दुकानामध्ये नेतोय आणि त्या दुकानदाराला म्हणतो एकदम हलक्या कपडा दाखवा आणि भारी पॅक काय म्हणते ती खपटा, हा खपटामध्ये पॅक करून द्या. भाड्या मोठ्या माणसाला तसं म्हणावं लागतं नुसतं या. ती चेंगट नाही रे, ती संसारिक माणूस आहे, संसारिक. अरे वागा त्यानं जर आजकाल बारकावा नसता बघितला तर एवढं रान शिव त्याने घेतला असतं का? होय रे, त्यानं नोकरी नाही केली पण स्वतःच्या जीवावर उभा राहिलाय आणि त्याला तू चेंगट म्हणायला लागलास. अरे त्याच्या जीवावर तर मी एवढी मोठी लढ झाले रे बाबा. त्यानं मला चांगला नवरा बघून दिला म्हणून आज मी हिता हाया, म्हणून त्याला कवा चेंगट म्हणायचं नाही. आणि त्यानं घेतलेल्या कपड्याला कधी नाव ठेवायचं नाही वागा. खपटावून काय करायचंय आपल्याला? कपडा किती 2 दिवस घालायचा असतं या. जाऊ दे, आपल्या मामाला नको मागू कपडे, आईला महाग, आईला माझ्या आईला. ती जाऊ दे मम्मी, तू म्हणलीस मामाला नवरा बघून दिला आणि मला काय म्हणलीस मागाशी तुझा बाप म्हणलीस आणि तुला नीट बोलायला येईल का? तुझी जिभीला हाड आहे का? अरे भाड्या काय बोलायला लागलास? मी काय सांगायला तू काय बोलायला लागला?
कोणत्या बी गोष्टी तू मारीतच राहते. मग तू ऐकच ना बाबा, माझं तुला जायचंय मामाच्या घरी. चांगले नवे कपडे बिपडे सगळं पॅक करून घेऊन चल. 4-5 दिवस राहायचंय आपल्याला मामाच्या इथं. दररोज एक नवीन ड्रेस घालतात, दररोज एक नवीन ड्रेस घालतात. मग मामाला वाटत बाबा माझी बहीण किती श्रीमंत झाली, तिच्या पोरला किती भारी भारी कपडे आहेत. मग तेव्हा ती तुला हलके कपडे नाही घ्यायचा, आपल्यापेक्षा भारी कपडे घ्यायला बघत. मग ती तुला लय भारी ड्रेस घेईन, मला साडी घेईन, मजाच मजा आपली. पण मम्मी तेव्हा मला हलका ड्रेस घेतला की मी डायरेक्ट तुझ्या पशीच रडवून बघ. सगळ्या पाहुणे सोबत कालव करीन मग मी तर. बघा तसं नसतंय करायचं र. म्हणून तो म्हणते शाळा शिक शाळा आणि कुठं तरी नोकरीला लाग. मग भारी भारी काय आपण असले भारी कपडे घालू, असले भारी कपडे घालू की ह्या दुनियात अजून एकाहीच आले नसेल. आपण तसले भारी कपडे घालू. दुनियात मी काय नाही आलेले कपडे कसे घालावा, जी गोष्ट आली नाही तीच कशी घ्यावा. काय मम्मी घायरेचे डोकाय निवळ तुझं काय बोलावा. ए बाबा मला घायराती बिरात म्हणू नको. शाळेत माझा पहिला नंबर येत होता, पहिला नंबर. आणि शाळेत मीच मॉनिटर होते. नको मॉनिटर म्हणायला का, मॉनिटर असते ती मॉनिटर उपमॉनिटर मॉनिटर. आता 30 वर्ष झालं की बाबा शाळेत जाऊन. आता जरा जी बोलत नाही र, म्हणून जरा तूच बोलायचंय तू. मम्मी मी तर आईच्या तोंडातून ऐकलं होतं पत्र्याच्या पाठीवर तू लिहिलंच म्हणा, तर ती उमटलं नव्हतं तर तू सरांकडे दिलंस ती पाटी. तर सरांना वर्गाच्या बाहेर पाटी फेकून दिली आणि तू सरांना शिवाय देऊन पळून गेलीस. आणि तू का शाळा सुटलीस आणि मला फेकायला लागली. मॉनिटर बनले, ही बनले, ती बनले, पहिला नंबर आला. आणि तू शाळा शिकली नाहीस की इतकं कसं फेकावा. जीवाला हाड आहे का तुझ्या हाड. भाडे माझ्या जिबीचा हाड काढतीस. त्या माणसाला असं बोलतेस का, तिकडं शाळा शिकवलंय का, माझ्या जिबीचा हाड काढायचं म्हणतील का, म्हणतील का. सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण. मम्मी मला त्या शाळेची आवड नाही, मी ती शाळा शिकणारच नाही. मम्मी मला शाळा शिकायची नाही, मला माझा स्वतःचा बिझनेस करायचाय. जरा शेतकऱ्याच्या तोंडाकडे तरी बघा. मम्मी शाळा शिकूनच कोण बी लखपती होत नाही. स्वतःचा बिझनेस टाकून स्वतःच्या पायावर उभारून करोडपती होत आहे, करोडपती. अरे बाबा लखपती सोड, करोडपती सोड. मोठ्यापणे तुला कोणी पतीच करून घेतोय का नाही हीच मला पंचायत पडली. मम्मी मी काय निर्जीव आहे का चहापती मधला पती. चल चल राख्या बांधाय जायचंय आपल्याला, तर उशीर होईल. चल पुन्हा चल बाबा पटापटा. चल तू काय बिना चपलाच निघाली का? चल बाबा घ्यायला तिथं मामाला चप्पलचं छोटी बुट. आपण आईला सांगू बुट घ्याय आपल्याला. चल आय आय. अगं मम्मी अगं असं अर्ध्या काय झालंय तुला. काय कोण गेलं फिरलं का काय. अगं मला तिथेच का सांगितलं नाही, तू तिथल्या तिथं निपटायला पाहिजे होतं की बघितलं असतं ना. पण तू तर मला सांगितलंच नाही कोण गेलं. सांगितलं कोणतरी गेलं. कोण गेलं सांग ना, कोण गेलं. अरे बाबा आमच्या मायली तिथं चाललंय, तुझं काय तुझा मध्ये मध्ये बोलायला. अगं मम्मी तू जनावर ढोरावर आरडा लागलीस. त्या आईच्या तोंडातून एक बी शब्द नाही आणि म्हणले की आमच्या मायलिकीचं चालू आहे. बसा काय झालंय, कोण गेलंय. अगं आय कुणी नाही गेलं, याडा आहे. अगं मी नांदून आलंय, नांदून. हा मग अगं आय मी नांदून आलंय, नांदून. मग आलीच के महिन्यातून 4दा येते 4दा. अरे भाड्या ग. अगं आय मी नांदून आले म्हणून रडायले ग. अगं माय रोज 4 दिवसाला आहेच की. त्या परपंचात तुझे पैसे तेवढे जात नसतील, पण त्या तिकटाला गाडी भाड्याला तेवढे पैसे जात असतील. काय झालंय तुला तसं रडायला. बरं जाऊ दे, कुठे गेला ती दाद्या. मी त्याला राखी बांधायला आले आणि तुला सांगते बघ, आता मला ती साडी आणि 2 बत्तीस नाही पाहिजे. मला 5,000 रुपये पाहिजे, 5,000 रुपये. कशाला पाहिजे तुला 5,000 रुपये. अगं आय तुला काय सांगू, 5,000 रुपये कशाला पाहिजे ती. अगं आय डोकं धुईन म्हणलं तर रुपया नाही, रुपया शॅम्पू पुढे आणायला. चहा करून पिन म्हणलं तर घरात साखरपट्टी नाही, साखरपट्टी. आणि टाकला पिताडा नवरा माझ्या मुळा. आणि ही लिकरू म्हणलं शाळा शिकून सवरून नोकरी पाणी करी, माझ्या हातामध्ये पैशाचा पेटर आली, ही मी शाळा शिकणार. काय करू आहे, मी उपाशी मरायले, मला 1 रुपया नाही माझ्या जवळ. मम्मी त्या साखराच्या डब्यातले पैसे कुणाचे. अरे गप बस भाड्या, मध्ये मध्ये बोलाय कोण सांगताय रे तुला. कुठं आहे ती भाया बोला ना. मला त्याला राखी बांधायची. गेला कामाला. कामाला गेला, आता कवा येतोय कामाहून. संध्याकाळी 8 वाजता.
बरं तर तुम्हाला पैसे दे, जावा येईन तेव्हा मी त्याला राखी बांधीन. किती बरं तुला पैसे देऊ? राखी पौर्णिमेला 4 दिवस झालं या, तू 3दा राखी बांधाय आलीच. ए आय, बहीण भावाचं नातच तुझं आहे. 3 बऱ्या काय, बहीण भावाला 10 बऱ्या राखी बांधायला 10 बऱ्या. आय मला तर वाटतं बहीण भावाचे पैसे नव्हता येत काय की. अरे भाड्या, तू मध्ये मध्ये बोलायला लागत म्हणलं मला तुला. ए, दे 5,000 रुपये. हे हो घरी 5,000 रुपये. ती नवरा येईन कामावून, बघ त्याला खाऊ पिऊ घालायचं. त्या भायाकडे राशन भरून देते दा. ही येते मग आहे. चल बाबा चल, 5,000 काही नाही पण राशन पाण्याचं भागलं. येऊ काय आहे मग.